लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांची उत्तम कामगिरी. एलसीबीच्या धडक कारवाईत गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्र व गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई सुरू केली आहे. डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात गस्त वाढवण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री 12:30 नंतर केलेल्या धडक कारवाईत एक तरुण गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आला. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री पाचोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रोहिलागड फाटा परिसरात एक इसम संशयास्पदरित्या फिरत असून त्याने कमरेला गावठी कट्टा लपवून ठेवलेला आहे. रात्री 12:30 नंतर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तात्काळ सापळा रचला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी योग्य क्षण साधत अचानक झडप घालून त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कथ्याच्या रंगाची मूठ असलेला एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतूस सापडले. त्यास विचारणा केली असता त्याने आपले नाव विशाल लहू पालवे, वय 25 वर्ष, राहणार देश गव्हाण, तालुका अंबड, जिल्हा जालना असे सांगितले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 42,000 रुपये असून या प्रकरणी पोलीस ठाणे पाचोड येथे आरोपी विरुद्ध दिनांक 5 फेब्रुवारी रोजी भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजयसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सचिन राठोड, विष्णू गायकवाड, सुनील गोरे, योगेश तरमळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.